गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मनोज जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा आज दुसरा दिवस। जरांगे आज आळेफाटा गावात मुक्कामी। शिवनेरी गडावर दर्शन घेऊन जरांगे मुंबईला रवाना होणार। आज रात्री उशिरा जरांगे मुंबईत पोहोचण्याची शक्यता। जुन्नरमध्ये मनोज जरांगेंचं ठिकठिकाणी स्वागत। जरांगे आज शिवनेरी किल्ल्यावर जाऊन दर्शन घेणार। किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी तयारी सुरू। जरांगेंच्या आझाद मैदानातल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची 1 दिवसांची परवानगी, अटी शर्तींसह परवानगी दिली। सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये आंदोलन करता येणार नाही। आंदोलन 1 दिवसाचं नाही, बेमुदत असणार आहे। जरांगे पाटील ठाम, जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोवर नियमांचं पालन करत आंदोलन करणार, जरांगे यांची भूमिका। मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनाच्या हक्केनंतर आता ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आज राज्यातील ओबीसी नेत्यांशी ऑनलाईन चर्चा करतील। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी काळजी घ्यावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगेंकडून बाप्पाची पूजा, आम्ही हिंदू गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही असं वागणार, मनोज जरांगे यांचं वक्तव्य। जरांगेंची चर्चेची तयारी असेल तर आम्ही चर्चेला तयार, जरांगेंच्या आंदोलनावर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया, दोन्ही बाजूंना समन्वय झाला पाहिजे असं वक्तव्य। चिडीत विखे पाटील रावसाहेब दानवे यांच्या भेटीला शासकीय विश्रामगृहात, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। शिष्टमंडळाचा फोन आला होता, भेटायला येणार आहेत मी, चर्चेसाठी तयार, पण बंद खोलीत चर्चा होणार नाही, मनोज जरांगेंकडून स्पष्ट। 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांची मराठा आरक्षणासंदर्भात चुप्पी का? उद्धव ठाकरे पवारांची सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका दिसते, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। कायद्याच्या चौकटीत राहूनच 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलन सुरू होणार, संयम ढळू देऊ नका, लढाई डोक्याने जिंकायची, मनोज जरांगे यांचा मराठा समाजाला आवाहन। देवेंद्रजी शत्रू आहेत असं म्हणायचं कारण नाही, आरक्षण देण्याची हिंमत फक्त फडणवीसांनी केली, मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा, तर एकनाथ शिंदे सत्तेपेक्षा गोरगरीब जनतेच्या दुःखाला महत्त्व देणारा माणूस आहे, जरांगे यांचं वक्तव्य। मराठा आरक्षणासाठी भूमिका घ्या म्हणून शरद पवारांनी विनंती त्यांना करणार, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। मतदारसंघातून प्रत्येक गावातून 3 ते 4 गाड्या निघाल्याची माहिती। जरांगेंनी सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शवली तर सरकार चर्चेला तयार, जरांगेंची भेट घेण्याचं ठरवलं नाही, जरांगे पाटलांनी सर्व संयमानं हाताळावं, उदय सामंत यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे पुन्हा एकदा एकत्रित बैठक झाली, आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन। ठाण्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत 30 ऑगस्टला मनसेचा मेळावा, राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत, तर मनसे नेते अविनाश जाधव यांची माहिती। राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं आगमन, उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब शिवतीर्थवर बाप्पाचं दर्शन। उद्धव ठाकरेंनंतर फडणवीसांकडूनही शिवतीर्थवर बाप्पाचं दर्शन, राज ठाकरेंच्या निवासानी जात बाप्पाचं दर्शन घेतलंय, राज ठाकरेंनी फडणवीसांना दिले निमंत्रण होतं। श्री गणेशाने सुबुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र आणि ते एकत्रच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी हीच गणरायाचरणी प्रार्थना, फडणवीसांची प्रतिक्रिया। गणरायासमोर सर्वांना सुबुद्धी मिळो एवढंच म्हणेन, राज उद्धव ठाकरेंच्या भेटीवर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। बाप्पामुळे 2 भावांचं मनोमिलन, बाप्पांच्या कृपेने आणखी चांगल्या गोष्टीही होतील, ठाकरे बंधूंवर छगन भुजबळांचं वक्तव्य। उद्धव राज ठाकरेंची भेट कौटुंबिकाचा, भेटीत राजकीय चर्चा झाली नाही, महेश सावंतांची माहिती, मात्र मराठी माणसांची इच्छा आहे ठाकरेंनी एकत्र यावं आणि भविष्यात एकत्र काम करायचंय, सावंतांकडून युतीचे संकेत। ठाकरे कुटुंबियांमध्ये फक्त कौटुंबिक चर्चा झाली, राज उद्धव भेटीवर मनसे नेते नितीन सरदेसाई यांची प्रतिक्रिया। मराठी माणूस पाठीशी उभा राहिला तर शिंदेंचं पानिपत करू, मनसे नेते अविनाश जाधव यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात। खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारनं कामाचे तास वाढवले, 9 वरून 10 तासांच्या कामाचा प्रस्ताव सादर, सरकारचे निर्णय कारखानदार आणि भांडवलदारांसाठीच, जितेंद्र आव्हाड यांचा सरकारवर आरोप। मंदिर, पाणी आणि स्मशानात भेदभाव नको, ते सर्वांसाठी खुलं असावं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। विकास करायचा असेल तर देश स्वावलंबी असला पाहिजे, लिंबू पेय बनवू शकतो, बाहेरून कोका कोला किंवा स्प्राईट का आणायचं, संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांचं वक्तव्य।
विशालगडावरील तोडफोड प्रकरणी प्रमुख संशयित आरोपीला रवींद्र पडवळला अटक. पुण्यातून अटक केल्याची पोलिसांची माहिती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी गणपती बाप्पाची स्थापना. नितीन गडकरींकडून सहकुटुंब गणरायाची आरती. दरम्यान गडकरींनी रात्री उशिरा लालबागच्या राजाचंही दर्शन घेतलंय. अभिनेता आमिर खान गणपतीच्या दर्शनासाठी शिवतीर्थवर. आमिर खाननं रात्री राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलं. बारामतीमधील नटराज नाट्य मंदिरातील गणेश फेस्टिव्हलला अजित पवारांची उपस्थिती. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून गणरायाची आरती. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असतानाच गोविंद आणि पत्नी सुनीता आहुजांनी एकत्र गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली. गोविंद आणि मला कोणीही वेगळं करू शकत नाही, सुनीता आहुजा यांची प्रतिक्रिया. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस लालबागच्या राजाच्या चरणी लीन. पाच पवारांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. 1.5 दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पाचं आज विसर्जन. लाडक्या गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत मनोभावे निरोप दिला जाईल. मुंबईतील लालबागच्या राजाच्या पहिल्या दिवसाची दानपेटी आज उघडली जाणार. राजाचरणी अर्पण केलेलं सोनं आणि चांदीची मोजदाद केली जाईल. मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह. लालबाग परिसर गर्दीने फुलला. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 35,000 महिलांकडून सामूहिक अथर्व शीर्ष पठण. खासदार सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती. मुंबई पुण्यात मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. मुंबईसह पुण्यातील गणेश मंडळांनी आकर्षक देखावे साकारले. मुंबईतील प्रसिद्ध अशा चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशाची करण्यात आली विधिवत पूजा. मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह. गणेश गल्लीतील मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. यंदाचा बाप्पाचा देखावा श्री रामेश्वरम मंदिराच्या प्रतिकृतीने सजलेला. मुंबईतील जीएसबी मंडळाचं यंदा 71वं वर्ष. गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. बाप्पाच्या मूर्तीवर जवळपास 69 किलो सोनं आणि 365 किलो चांदीचा शृंगार. महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष. पुढील 10 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन. प्राणप्रतिष्ठेपूर्वी बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली होती. सोलापूर करमाळा झरे येथे सुनील बळवंत यांच्यातर्फे 500 गणेश मूर्तींचं मोफत वाटप. सुनील बळवंत यांचा गेल्या 5 वर्षापासून हा सामाजिक उपक्रम. रायगडच्या माणगाव तालुक्यातील सालेगावात एक गाव एक गणपती उत्सवाची अनोखी परंपरा. गाव बाप्पाची सजवलेली पालखी छातीभर पाण्यातून गावकरी नाचवत बाहेर काढतात. सांगलीत मुस्लिम समाजाकडून गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. 25 वर्षांची अनोखी परंपरा आजही कायम. पारंपरिक हिंदू विधीप्रमाणे बाप्पाचा सण साजरा. धाराशिवच्या तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेशाची स्थापना. 40 ते 50 फुटी दगड विहिरीच्या दगडी कमानीत गणराय विराजमान. कोल्हापुरात ऐन गणेशोत्सवाच्या काळात महिलांचा पाण्यासाठी रास्तारोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक खोळंबली. पाणीपुरवठा करण्याचा महापालिकेच्या आश्वासनानंतर महिलांचं आंदोलन. विरारमधील इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू तर 24 जणांना वाचवण्यात यश. 9 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू. तर मृतांमध्ये 2 लहान मुलांसह 60 वर्षाच्या वृद्ध महिलेचाही समावेश. विविध मागण्यांसाठी माजी आमदार संजय मामा शिंदेंनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेतली. या भेटीत पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस गाडीला थांबा द्यावा यासह विविध मागण्या केल्या गेल्या. पुण्यामध्ये डिलिव्हरी बॉयकडे सापडली एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं. पुण्याच्या दत्तवाडीतील आंबेल ओढ्याजवळ पोलिसांनी सापळा रचत केली. आरोपीला अटक. नागपूरमधील सावनेरमधील धोपेवाडात वीज पडून शेतात काम करणाऱ्या मायलेकाचा मृत्यू. पंचनामा केल्यानंतर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना. मायलेकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ. जळगावच्या पाळधी ते तरसोद महामार्गावर 2 ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. जळगावातील पांडे चौकातील मुख्य पाईपलाईन गळती दुरुस्तीच्या कामाला सुरुवात. पाण्याच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याची बातमी TV9 मराठीने प्रसारित केली. बुलढाण्यातल्या हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेतील पडक्या खोलीमुळे विद्यार्थ्यांना धोका. जीर्ण झालेली खोली पाडावी अन्यथा आंदोलन करू. हिरवड ग्रामस्थांचा इशारा. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील वेहगीमध्ये रस्त्यांअभावी आदिवासी बांधवांचे हाल. बांबूच्या झोळीतून प्रसूतीसाठी घेऊन जाताना रस्त्यातच महिलेची झाली प्रसूती. नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसची नांदेड, लातूर, हिंगोली या 3 जिल्ह्यांची आढावा बैठक.
बैठकीत अमित देशमुखांकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे सुतोवाच. धाराशिवच्या मोहगावमध्ये स्मशानभूमीच्या वादातून 2 गटात हाणामारी. 40 जणांविरोधात गुन्हा दाखल. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात. गडचिरोलीच्या भामरागडमध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 4 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश. भामरागड तालुक्यातील कोपरशी जंगल परिसरातील घटना. मुसळधार पावसामुळे तेलंगणातील कामारेड्डी आणि मेडकमध्ये पूरस्थिती. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक सेवा विस्कळीत. अनेक रहिवाशांचं स्थलांतर. बचावकार्य सुरू. आमदार चंद्रकांत पाटलांनी जम्मूत अडकलेल्या भाविकांशी फोनवरून संवाद साधला. जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हाहाकार. मुक्ताईनगरमधील 42 भाविक अडकले. वर्धाच्या समुद्रपूर तालुक्यातील कोरा परिसरात जोरदार पाऊस. लाल नाला प्रकल्पाचे 5 दरवाजातून 5 मोठ्या प्रमाणात विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाणीपातळीत वाढ. त्यामुळे गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील पर्लाकोटा नदीला चौथ्यांदा पूर आल्याने तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क सुटलाय. नंदुरबार जिल्ह्यातील महावितरण विभागाच्या ग्राहकांवर 211 कोटींची थकबाकी. 57,797 ग्राहकांवर थकबाकी असल्याने महावितरण विभागासमोर मोठं आव्हान. नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाकडून ई-बीट प्रणाली सुरू. गणेशोत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाची खबरदारी. जळगावच्या पारोळा तालुक्यात बहादरपूर शिवारातील अवैध दारू कारखान्यांवर पोलिसांचा छापा. 40,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 3 जणांना अटक. नंदुरबार जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांकडून अद्याप पीक पाहणीची नोंदणीच नाही. शासनाकडून नुकसान भरपाई हवी असल्यास ई-पीक पाहणी नोंदणी गरजेची. कृषी विभागाची माहिती. नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसेसमध्ये अद्यापही व्हीटीएस सिस्टम नाही. व्हीटीएसमुळे रेल्वेप्रमाणे एसटी बसच्या लोकेशन दिसणार आहे. धुळ्याच्या शिरपूरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वानराचा मृत्यू. बाळदे गावाकडून मानवी सन्मानाने वानराचा अंत्यविधी करण्यात आला. धुळ्याच्या शिरपूरमध्ये बिबट्याचा थरार. 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्या जेरबंद. भंडाऱ्यामध्ये तहसील कार्यालयात पैसे जमा करत गावकऱ्यांकडून गावासाठी पिण्याच्या पाण्याची मागणी करण्यात आली आहे. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील येताळामधील आरोग्य केंद्र बंद. उद्घाटन होऊन 6 महिने झाले तरी रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळेनात. गावकऱ्यांवर उपचारासाठी धर्माबादला जाण्याची वेळ. लातूरमधील मुख्य रस्त्यावर हिट अँड रनची घटना. भरधाव कारची संगीता गंगथडे या महिलेला धडक दिल्यानंतर कार चालक फरार. बीडच्या आष्टी येथे कनिष्ठ न्यायालयात वरिष्ठ न्यायालयाला मंजुरी. तर आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश. गोंदियाच्या कोहमारा नवेगाव बांध मार्गावर खासगी ट्रॅव्हलची ट्रकला धडक. 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 6 प्रवासी गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. सोलापूरमधील करमाळा पाथर्डी येथे चोरांकडून 3 शेळ्यांची चोरी. शेळ्या मोटरसायकलवरून घेऊन जाताना हे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. अज्ञात चोरट्यांविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीच्या बाजारपेठेत 2 चारचाकी गाड्यांनी अचानक पेट घेतला. कारने अचानकपणे पेट घेतल्याने नागरिकांची धावपळ. जीवितहानी टळली. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.